ट्रेकिंग हे नेहमीच माझ्यासाठी एक एस्केप रूट होतं अँड विकेंड ट्रेकसाठी आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील हडसर ह्या फोर्टच्या ट्रेकसाठी. हडसर म्हणजेच पर्वतगडच्या आपण आत्ता पायथ्याशी आलेलो आहे. हा सह्याद्री रांगेच्या पूर्वेकडे पसरलेल्या उपरांगांमधला हा एक किल्ला आहे अँड ह्याची सुमारे साधारणपणे उंची ही समुद्र सपाटीपासून 3200 फूट ह्या उंचीवर आहे अँड आत्ता आपण त्याच्या पायथ्याशी उभारलेलो आहे. मध्ययुगीन काळात व्यापार आणि लष्करी हालचालींच्या दृष्टीने जुन्नर परिसराला अनन्यसाधारण महत्त्व होते. व्यापाऱ्यांचे रक्षण करणे, जकात कर वसूल करणे आणि परकीय आक्रमणांवर पूर्वसूचना मिळवणे या त्रिवेदी हेतूंनी या परिसरात दुर्गांची एक भक्कम साखळी निर्माण करण्यात आली होती. हडसर किल्ल्याचे स्थान अशा ठिकाणी आहे जिथून कुकडी नदीचे खोरे आणि आजूबाजूच्या विस्तीर्ण मैदानी प्रदेशावर पूर्णपणे नजर ठेवता येत असे. त्यामुळे जुन्नरवर ताबा मिळू इच्छिणाऱ्या कोणत्याही राजसत्तेसाठी हडसर नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरत असत. पायवाट तर आपण पकडलेली आहे. होप हे करू की आपला रस्ता चुकणार नाही. जर सोलो ट्रेकला येणार असशीला तर पहिला बेस विलेजला गावा किंवा जे खाली उतरल्यात त्यांच्याकडून माहिती का गडाची, गडाचा रस्ता कसा आहे बघा. कारण वाटा स्प्लिट झालेल्या आहेत त्यामुळं रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे. त्याची एक काळजी फक्त नक्की घ्या. अँड शूज कंपल्सरी पाहिजे ट्रेकला जर येणार असला तर. स्लीपर वगैरे किंवा सँडल क्रॉक्स शक्यतो अवॉइड करा. ओके. हडसर किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात सुवर्ण आणि गौरवशाली अध्याय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ. आता आपण निम्मा ट्रेक कंप्लीट केलेला आहे आणि वातावरण हळूहळू सुधारायला लागलेलं आहे. तुम्ही माझ्या मागचा वाऱ्याचा आवाज ऐकू शकता का नाही माहिती, पण वारं प्रचंड आहे अँड एक खूप सुंदर असे निसर्गरम्य नजारे आपल्याला इथं बघायला भेटत आहेत आणि तेच दाखवायचा प्रयत्न मी तुम्हाला पण करेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूर या आपल्या जहागिरीच्या प्रदेशातून स्वराज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली तेव्हा उत्तर सीमेचे रक्षण करण्यासाठी जुन्नर भाग जिंकणे अत्यंत आवश्यक होता. 1657 महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर अचानक आणि यशस्वी छापा टाकला. या मोहिमेदरम्यान आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये जुन्नर परिसरातील बहुतांश किल्ले स्वराज्याच्या छत्रछायेखाली आले. जेवढं वाटलेलं त्याच्यापेक्षा थोडं टफ आहे. पुरंदरच्या वेढ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या संरक्षणासाठी मुघलांशी ऐतिहासिक पुरंदरचा तह केला. या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना आपले 23 किल्ले आणि त्याखालील 4 लाख खुणांचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला. हे बघू शकता की गडाची अवस्था अजून सुद्धा खूप सुंदर अशी ठेवली गेली आहे आणि बघू शकता नक्षीला. हे जनरली अशासाठी वापरलं होतं की जेव्हा शत्रू अचानक हमला करायचे तेव्हा हा दरवाजा बंद केल्यानंतर शत्रू इकडून येऊ शकणार नाही. ट्रेक कंप्लीट करून गडावर येताच एक वेगळाच अनुभव अनुभवायला भेटतो. गडावर बघण्यासाठी पाण्याची टाकी, धान्याची कोठारे आणि भरपूर काही आहे ते आपण करू. पण सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुख्य दरवाजापासून थोडंसं पुढं आल्यानंतर गडावर फिरताना सगळ्यात आधी पिण्याचे पाण्याचे टाक्या दिसते. हे धान्याचे कोठार आहे आणि इथं पूर्वी धान्य ठेवले जात असाय. गडावर आज देखील त्या काळी वापरले जाणारे लांब पल्ल्याच्या तोफा आपल्याला बघायला भेटतात. किल्ल्याच्या पठारावर मध्यभागी हटकेश्वर महादेव यांचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आणि समोर नंदीची मूर्ती आहे. पावसाळ्यात आपण बघायला गेलो तर सगळ्यात जास्त गर्दी राजगड, रायगड, सिंहगड, लोहगड या किल्ल्यांवर करतो आणि ह्यासारखे किल्ले एक्सप्लोर झालेले आहेत संध्याकाळचे. आणि ह्या गडावर मी आत्ता एकटाच आहे, म्हणजे ऑलमोस्ट दोघं तिघं आहेत बट काही सुद्धा गर्दी नाही आहे जर तसं बघायला गेलं तर.
सो हे किल्ले पण एक्सप्लोअर करा. जुन्नर तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट किल्ला आहे. इथून दिसणारे पॅनोरमिक व्ह्यूज आणि वेगवेगळे व्ह्यूज सुंदर आहे. सो नक्की ट्राय करा.